ज्या अभिनेत्यानं आपल्याला थिएटर्समध्ये खळखळून हसवलं तोच अभिनेता आज कॅमेरासमोर ढसाढसा रडत आपल्या बापाच्या प्राणाची भीक मागतोय। सैराट फेम सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि पाहणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या। पण या रडण्यामागे फक्त बापाची आजारी प्रकृती नव्हती, तर त्यात होती खासगी रुग्णालयांच्या लुटीची भयंकर कहाणी। तुकाराम मुंढेंचे कडक आदेश हवेतच विरलेत का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अरबाजनं तो अचानक डिलीट का केला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। घटना घडली आहे सोलापुरात। अरबाज शेखच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि हार्टचा त्रास झाल्यामुळे सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। पण तिथे गेल्यानंतर अरबाजला आलेला अनुभव अत्यंत धक्कादायक होता। अरबाजच्या मध्ये आधी 10,000 रुपयांची डिपॉझिट भरून घेण्यात आलं। त्यानंतर डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी हातावर ठेवली। जेव्हा अरबाजनं विचारलं की मी ही औषधं बाहेरून आणू का, तेव्हा हॉस्पिटल प्रशासनानं त्याला स्पष्ट नकार दिला। औषध आणि इंजेक्शन आमच्याच मेडिकलमधून घ्यावी लागतील अशी सक्ती त्याच्यावर करण्यात आली। रुग्णालयाच्या याच जाचाला कंटाळून अखेर अरबाजला त्याच्या वडिलांना तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं। एका हतबललेखानं लोकांना मदतीचं आव्हान केलं। आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की हॉस्पिटल अशी सक्ती करू शकतं का? तर याचं उत्तर बिलकुल नाही। काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात अत्यंत कडक आदेश जारी केले होते। मुंढे यांनी स्पष्ट केलं होतं, रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधं खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक आहे। औषध कुठून आणायचे हा संपूर्ण अधिकार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आहे। हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। जर कोणतंही रुग्णालय अशी सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही एफडीएनं दिला होता। पण नोबल हॉस्पिटलनं तुकाराम मुंढेंच्या या आदेशाला केल्याची टोपली दाखवली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अरबाजनं हे आरोप का केलेत हे आम्हाला माहीत नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही बाजू मांडताना डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। पण या कथेला ट्विस्ट मिळतो इथेच। काल रात्रीपर्यंत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अरबाजचा हा व्हिडिओ अचानक गायब झाला। अरबाजनं त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ डिलीट केला। मीडिया प्रतिनिधींनी सकाळपासून अरबाजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागत नाहीये। आता प्रश्न असा पडतोय की आधी इतके गंभीर आरोप करणारा अभिनेता अचानक शांत का झालाय? त्याच्यावर हॉस्पिटल प्रशासनाचा काही दबाव आला का, की वडिलांच्या उपचारासाठी काही तडजोड करावी लागली? त्याचं उत्तर अजूनही समोर आलेलं नाही। मित्रांनो, अरबाज शेख हा एक अभिनेता होता म्हणून त्याचा आवाज माध्यमांपर्यंत पोहोचला, पण महाराष्ट्रात अशा लाखो सामान्य कुटुंबाचे काय? त्यांची रोज खासगी रुग्णालयांमध्ये औषधांच्या नावाखाली लूट होते। तुकाराम मुंढेंसारख्या कडक अधिकाऱ्यांचे आदेश जर खासगी हॉस्पिटल पाळणार नाही तर सामान्य माणसाने दात कोणाकडे मागायची? तुम्हाला काय वाटतं, अरबाजनं व्हिडिओ डिलीट का केला असेल आणि खासगी हॉस्पिटलच्या या सक्तीवर काय कारवाई झाली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।